लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता थांबलेला आहे का आणि जानेवारीचा पैसा अजूनही खात्यात आलेला नाही का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आता खूप महत्वाची आणि माहिती समोर आली आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं योजना साथी न्यूज या युट्यूब चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार? शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ मिळालेला नाही, त्यांना तिन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित मिळण्याची शक्यता आहे आणि ज्या लाभार्थींना फक्त जानेवारीचा हप्ता आलेला नाही, त्यांना फक्त जानेवारी महिन्याचा लाभ दिला जाणार आहे। मात्र लक्षात ठेवा, यासाठी तुमचा अर्ज पात्र असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ई-केवायसी पूर्ण असणं, बँक खात्याशी आधार लिंक असणं, डीबीटी ऍक्टिव्ह असणं, या गोष्टी असतील तरच हप्ता थेट खात्यात जमा होतो। सध्या सोशल मीडियावर अनेक ठिकाणी असं सांगितलं जाते की ई-केवायसी केल्यानंतर पावती डाउनलोड करा। लाडक्या बहिणींनो, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे। आधार पोर्टलवर ओटीपी द्वारे ई-केवायसी करताना जर प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर स्क्रीनवर सक्सेस असा स्टेटस दिसतो। त्यासाठी कोणतीही पावती डाउनलोड करण्याची गरज नाही। फक्त एकदाच हे तपासा, तुमचं आधार बँक सीडिंग ऍक्टिव्ह आहे का? जर ते ऍक्टिव्ह असेल तर समजा तुमची ई-केवायसी योग्य रीतीने पूर्ण झालेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हप्ता कधी येणार? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता पूर्ण झालेल्या आहेत, त्यामुळे शासनाकडून GR म्हणजेच शासकीय निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे। GR आल्यानंतर संबंधित मंत्र्यांची अधिकृत घोषणा होईल आणि त्यानंतर हप्त्यांचं वितरण सुरू होऊ शकतं। लाडक्या बहिणींनो, जर तुमचा हप्ता अडलेला असेल किंवा ई-केवायसी, डीबीटी, आधार बँक लिंकिंग बाबत काहीही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न नक्की लिहा। अशाच खात्रीशीर, अधिकृत आणि फ्री माहितीसाठी योजना साथी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा। धन्यवाद।